फलंदाजी करत असताना टीम श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाची न्यू बॅटर सुनील सध्या सोबत देत असताना फुल टॉस बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला वेग होता, गती चांगली होती. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. सुनीलचा डॉट बॉल. संघनायक राजेश खंडागले यांनी पॉवर प्ले मध्ये छाप सध्या आपली सोडलेली आहे. निदाव चेंडूची सांगता. लोबो फुल टॉस सॉफ्ट हँडली खेळतायत. ड्राइव्ह केला समोर बिडरला बॅकअप साठी बाळा खंडागले उपस्थित झालेत. एक सिंगल आणि सरते शेवटी महत्वाच्या सामन्यात आता तिसऱ्या चेंडूवरती सांघिक आणि त्या समेत वैयक्तिक खातं खुलं झालेलं आहे. ते सुनीलच्या समेत श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघाचं. एक धाव सध्या दाफलकावरती. नॅचरल अग्रेसिव्ह प्लेत. आक्रमकतेचं माहेर घरतातच कमलाकर देशमुख सध्या स्टाकर एंडला. फुल टॉस हॅमर केला समोर. फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. वेल स्टॉप. एक धाव येताना दिसेल. सिंगल धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. 2 धावा दाफलकावर. या षटकात सध्या इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत. फ्रंटलाईन बॉलर स्वतः संघनायक राजेश खंडागलेची. स्टील 2-2 धावा दाफलकावरती 2. बॅटची कडा मात्र पंचांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आपल्यापर्यंत पोहोचला. येस इट इज वेस्ट ऑफ बाईट. बीमर आणि त्यावरती मिल्टी येते. एक सिंगल. डीप फांडिंगला बॉल ट्रॅव्हल झाला होता. यष्टीरक्षक पाठवर परिस्थितीत ज्यांचं बॅकअप चांगलं आलं. नो +1 अतिरिक्त 2 धावा. अतिरिक्त 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. 29 झाले ते 4. नेक्स्ट बॉल फ्री. संधी आता कमलाकरला. बॅक फुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड होईल. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दहेगावच्या काट्यात. फ्री टाल्सो कंटिन्यू. धावा संख्या 5. 5 ऑन बोर्ड. पैसा आता डावाला कलाटणी मिळेल का? ड्राइव्ह केला कव्हर्स मधून. फिल्डर पाठवल्या परिस्थितीत. आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. फ्रीट वरती हात खुले करत असताना कमलाकर देशमुखनं बॉल पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गतिमान झालेले आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावरती. स्टील 1-2. स्टेप आउट खेळताय. डासिंग डाऊन द ट्रॅक. बॉल अगदी आलाय आमच्या समालोचन कक्षासमोर. चांगला तडाखा आता बसतोय. जसा फ्रीट आला तशी षटकाची रेलचेल आणि दाफलकाला गती देण्यासाठी अग्रेसर झालेले आहेत सलामीवीर कमलाकर देशमुख. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट इट. नंतर वाईड आला. एक्स्ट्रा 3 धावा. त्यानंतर फ्रीट वरती कव्हर्सला 4. त्यानंतर डाऊन द ग्राउंड स्ट्रेटिश लॉंग बॉलला षटकार आपण पाहिलेला आहे. धावसंख्येचा चांगला वेग आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती धावा संख्या 15 एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. सुरुवात हवी तशी झाली नव्हती मात्र अपेक्षित शेवट केलेला आहे कमलाकर देशमुखनं. 5 चेंडूत 12 धावेचे इंडिव्हिज्युअल त्याचं योगदान. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवरती खलील शेख अर्थातच पापा. स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 1:05 पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा टीम मोर 11 पाडाले. थोडी घाई करा. स्पीडअप अपेक्षित आहे. सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग मार्कवरती खलील शेख अर्थातच पापा. खलील शेखचा पहिला बॉल हार्डली होता. टप्पा पडल्याबरोबर शॉट ऑफ गुडले स्पॉट वरून एक्स्ट्रा बाउन्स झाला. राईज झाला. स्टाकर एंडला फलंदाज सरप्राईज होतोय तो सुनील. डॉट बॉल.
डॉट बॉलला कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत खलील शेख अर्थातच पापाकडून. धावा संख्या सध्या स्थिरावलेली, धावा 15. अशोकजी वरती मूर्तिकार तथा उद्योजक, त्याचबरोबर ओम साई आई एकविरा युथ फाउंडेशनचे सर्व अध्यक्ष यांची उपस्थिती नुकताच लाभली, त्यांचं स्वागत आहे. एबी रॉयल्स आयोजित वीरुत्मा हिराजी गुमाजी पाटील चषकाच्या निमित्तानं विनंती या पण व्यासपीठावरती सॉफ्ट हँडली बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्याच्या सुट्टीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 16 धावा. 16 धावा दाखल करती पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, एक धाव एक्स्ट्रा त्यांना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा एका धावेच्या साथीनं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत पुढे पोहोचली आहे ती आतापर्यंत 17 ऑन बोर्ड. वन मोर वाईड, अजून एक एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावा सध्या बहाल करत असताना खलील शेख अतिरिक्त एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 18 ऑन बोर्ड. डॉट बॉलला सुरुवात झाली होती मात्र सध्याच्या घडीला आपण बघत आहोत एक्स्ट्रा धावा. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, राऊंड ऑफ ऍक्शन. हलकासा आउटस्विंग होत असताना बॉल यष्टीरक्षक राजेश खंडागले यांच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. बॉलनं थोडी हरकत केली, लाईन रीड करता आली नाही. स्ट्रायकर एंडवरती बॅटर कमलाकर देशमुखला. डॉट बॉलची सध्या सांगता होत असताना धावसंख्या स्थिर, धावा 18. स्टेप आउट केलता, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑनला फिल्डर बाळा खंडागले पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना पोहोचण्यापूर्वी बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हुतात्मा स्टँडच्या दिशेनं षटकार. फटका, ऑफिशियल पनिश, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेच्या फोडली, चौकार. आपण बाद मात्र वाईड, अजून एक एक्स्ट्रा धाव बाल होताना दिसेल. सिंगल धाब्याच्या साह्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत पुढे पोहोचलेला दिसेल 28. आतापर्यंत 29 धावा आहे. सिटीज 28 होत्या, एक धाव एक्स्ट्रा ऍड होते. नाफल करते ती वाईडच्या स्वरूपात. एकूण धावा 29, स्टील 2 to go. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते लॉंग ऑफला मात्र ते दुविधा मनस्थितीमध्ये आढळले. डबल मॅन्डेट झाले. सरते शेवटी त्यांना विचार घेण्यापूर्वी, योग्य निर्णय घेण्यापूर्वी मात्र बॉल त्याचं अंतिम साध्य साधतो. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बॉल सोडती लाईन, 4 धावा, चौकार. धावा दाखल करते पाहायला मिळतात. 1 to go, एक बॉल अजूनही बाकी आहे. सुरुवात डॉट बॉलला, तदनंतर 2 वाईड, तदनंतर डॉट 6-4 वाईड फोड.
येस इट इज ओव्हर इज फिनिश, कारण सुनीलने एक सिंगल धाव घेतली होती. सो सुधारित धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 2 षटकांची 34 धावा. निर्णायक तिसरे षटक बॉलिंग मार्कवरती संघनायक राजेश खंडागले. लोवर फुल टॉस बॉल मिस टाइम फटका, झेलची संधी आणि ती गमावली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते बशीर शेख, मात्र त्यांची खराब फिल्डिंग, बॉल त्यांच्या दोन्ही हातांमधून फरार, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या चौकाराच्या सहाय्याने 37 2 षटकात 33 उद्या. सुरुवात कॅच ड्रॉप न झाले, सुनीलला जीवदार मिळालेलं आहे. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, गॅप मध्ये खेळतात, प्रॉपर प्लेसमेंट, प्रॉपर गॅप शॉट सिलेक्शन, बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती, मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा 4. शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेल्या जांभुडे गावचे उद्योजक तथा समाजसेवक जयदादा दास यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण संपन्न करत आहोत. क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं हा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. देव मार्के यांच्या शुभ हस्ते. जयदादा दास जे जन्मान वाघाची वाडी टीमचे पुरस्कृत आहेत, त्यांचा शुभ सन्मान सध्या व्यासपीठावरती संपन्न होत असताना नुकताच करणारी पीयूची देखील उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला यावेळेला आक्रमक फटका, जसा मैदानामध्ये दाखल झाला तसा कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत. त्या ठिकाणी न्यू बॅटर सुनील आणि त्यांच्या पाठमधून येतो बॉलवरती झेल सुटला, त्यावरती 4 धावा. त्यानंतर ऑन साइडला गॅप मध्ये प्लेसमेंट, त्यानंतर ऑन दी अप लॉंग ऑफला सलगचा तिसरा 4. फलंदाजी आता भरली आहे, जसा झेल सुटला तशी सुनीलची. मिस टाइम फटका, आता झेलची संधी, कव्हरचा फिल्डर पोहोचला होता मात्र त्याचाही प्रयत्न फसलेला आहे. एकाच षटकात एकाच फलंदाजाला दिली गेलेली ही 2 जीवदान आपण बघत आहोत. नशिबाचे हात मिळून फलंदाज सुनील मैदानामध्ये दाखल झाला की काय हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. स्कोर आपण बघत आहोत सध्या सिंगल धाब्याच्या सुट्टीनं. $46 धावा दाखल करून ड्रिंक्स ट्रॉली बी गेटिंग रेडी. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल आता मार्ग शोधतोय. बॅकअप साठी फिल्डर
उपस्थित झालेले आहेत. जोपर्यंत फेक दिली जाईल तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाली ती 48 धावा. समोरच्या दिशेने 4 सीमर स्ट्रोक फिल्डरची दुविधा मनस्थिती मात्र सरते शेवटी चांगला बॅकअप. खलील शेखचं एक सिंगल, तिसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट. टीमची टोटल एका गटाच्या मोबदल्यात 49 रिंग स्टॉली जाईल मैदानात. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. या दोन्ही फलंदाजांनी सध्या बिल्डअप केलेली आहे. 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. सुनीलच्या अधिकचा वेळ घेता मुरलीवर पाडाले. फिल्डिंग लगेचच सेट करा. 1:05 पहिला बॉल पडला होता. स्पीडअप अपेक्षित सूचना लक्षात घ्या. घेऊ नका. वेळेच्या बाबतीत आयोजन समितीला आपलं अपेक्षित सहकार्य आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा. जास्त वेळ घेताय. मुरलीवर पाडाले, खलील, राजेश अँड ऑल टीम. 4 मिनिटाचा तुम्हाला षटक टाकून पूर्ण करावं लागेल. ऑलरेडी 18 मिनिटाचा वेळ तुम्ही 3 षटक टाकण्यासाठी घेतलेले. त्यातील 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकचे आम्ही लेस केलेले आहेत. सो 3 षटकांसाठी 16 मिनिटं तुम्ही वापरलेले आहेत. चौथं षटक कुठल्या परिस्थितीत तुम्हाला 4 मिनिटाच्या आत 14 षटक समाप्त करावं लागेल. 4 षटकांसाठी नियोजित वेळ 20 मिनिटांचा आहे. ही सूचना लक्षात घ्या. करण खंडागले के 14 षटकात बॉलिंग मार्कर्स टाकण्याला आपण बघत आहोत. कमलाकर देशमुख. पहिला बॉल बॅकफुटवर आले. स्क्वेअर कट ओव्हर द हेड ऑफ बॅकवर्ड पॉइंट. प्रचंड आउटफील्ड वेगवान बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. कमलाकर देशमुखचा दमदार स्टार्ट ओव्हर नंबर 4 मध्ये चौकार. दाफलकरती नोंदवले. फलंदाजी करत असताना श्री गणेश देगावनं 53 धावा त्यांनी उभारलेल्या आहेत. समोरच्या दिशेने यावेळेस केले आक्रमण. लॉंग ऑफला फिल्डर बाला खंडागले मात्र तो प्रेक्षकाच्या भूमिकेत, तो दर्शकाच्या भूमिकेत. बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक उत्कृष्ट उल्लेखनीय फटका. पुन्हा एकदा गतिमान झालेले आपण बघत आहोत. आतापर्यंत 59 धावा दाफलकरती. रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप सेकंड विकेट करता. फ्लाइट जास्त दिली होती. अपील झालेलं आहे. पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. सिटी स्कोरलेग अंपायरकडे स्टंपिंग साठी एसटीचीच साठी आता विचारणा करण्यात आलेली आहे. पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. एस्टरना खेळून उभे होते राजेश खंडागले. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. अपील झालं. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत आता मागितली. बाकी फिल्डर्स आपण आपल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आउट. फलंदाजाचा बाद असेल
स्टंपिंग करतातच एसटी चीजच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल कमलाकर देशमुखला. त्याची संघर्षमय पारी 11 बॉलमध्ये 29 इंडिव्हिज्युअल 29 धाब्याची आता झाले समाप्त. सुयश मिळतंय करण खंडागलेच्या सुट्टीनं टीम मोरिया 11 पाडाली क्रिकेट संघाला. आणि नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलाय ते कल्पेश देशमुखनं बॉल पाठवलाय मेडिकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्लास्ट बुलंदी पॉवरफुल हिट कॉन्फिडंट अँड आयडियल ड्रीम स्टार्ट फ्रॉम कल्पेश देशमुख. षटकार. षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या पुनश्च एकदा गतिमान झालेल्या आपण बघत आहोत. 65 धावा. आज 72 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. आई गावदे स्पोर्ट्स काटेकर त्यांच्या विरोधात पराग वॉरियर्स बालुक असा तो सामना होता. पहिल्या फेरीतील दुसरा बॉल थोडा खाली राहिला. एसटी दक्षिण बीट फलंदाज बीट स्वात थोडव्याला श्रीकांत त्याचे दोन्ही हात आता कमरेवरती आले. इट इज फ्रॉम बाईज. हा नशिबाचा लकी 4 चौकार. बाईच्या निर्णायक 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चौकाराच्या साहाय्याने धावा संख्या सध्या 69 69 धावा सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. स्टील 1 टू गो. धावा 69 2 बसलेले. बॉलिंग मार्कवरती करण खंडागले. स्ट्रेट बॅट फोर्स केला समोर फिल्डर दूर आहेत. अगदी त्यांच्या समोर बॉलला टप्पा घेतलाय. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल 4 और 6 4 की 6 आता ते पाहायचं आहे. आणि सरतेशेवटी पंच मयूर मार्केसर यांचा उचलाय. इट्स अ सुपर फ्लॅटेड पार्लर स्ट्रोक. अगदी सीमारेषेची समांतर फटका जो देऊन जातो चटका गोलंदाज करण खंडागले आणि त्याच्या समेत टीम मोरिया 11 पाडालेला. षटकार. बघत आहोत 18.75 धाव्याची धावगती. कालच्या दिवसात स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारली होती. ती म्हणजेच टीम जय बजरंग असोल यांना 94 धावा त्यांनी 5 षटकांमध्ये स्कोर केले होत्या अगेन्स्ट टीम शिवस्वराज 11 सावळाराम नगर. 75 तर बनवलं गेल्या. अंतिम षटकात जर मोर दॅन 20+ धावा आल्या तर तो रेकॉर्ड देखील ब्रेक केला जाऊ शकतो. त्यासाठी प्रयत्नशील व्हावं लागेल. कंबर अंतिम षटकात कसावे लागेल सुनीलला, ज्याच्या बॅटमध्ये 9 चेंडूत 25 धाब्याचं योगदान, 3 चेंडूत 16चं योगदान कल्पेश कडून. अंतिम षटकात बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत. त्या ठिकाणी बॉलिंग साठी पाहिलं तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. दीपक बॉलिंग मार्कवर. पहिल्या डावाचं अंतिम षटक. कॅप्टन रिपोर्टिंग करा जर्मन बरडपाडा. जय बजरंग मोगरचे संघटना तर उपस्थित झालेले आहेत. अंतिम षटक स्ट्रायकर एंडला सुनील. पहिला बॉल मिस टाइम फटका. झेलची संधी मात्र ती खलील शेखने गमावली. बॉल त्याच्या हातातून निसटतोय तसा तो ऑर्थोडॉक्स लॉंग सीमारेषेच्या बाहेर विसावतोय.
किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव असं म्हटलं जातं. नशीब नेहमीच धाडसी माणसाचं पाठराखण समर्थन करत असतं आणि तोच प्रकार सध्या या मॅच मध्ये घडतोय फलंदाज सुनीलच्या बाबतीत. चौकारांना धावा संख्या पुढे पोहोचले 79-79. हा प्रकार दूर करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, यष्टीरक्षक पहिला प्रयत्न चेंडू अडवू शकले नाही. फानलेगला बॅकअप अवेलेबल झालेला आहे, तोपर्यंत एक धाव. सिंगल धावेच्या सुट्टीनं स्कोर 80-80 ऑन गुड लॉस ऑफ 2 विकेट. टॉस जिंकल्यानंतर मोरालीवर पाडाले पहिल्या सत्रात आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षण करते मात्र गोलंदाजांची हवी तशी कामगिरी झाली नाही. स्पेशली राजेश खंडागलेला पहिल्या 4 चेंडूवरती स्टार्ट मिळाला होता, मात्र जसा बीमर आला तिथनं सामन्याचं पूर्णपणे चित्रच आता बिघडलंय. स्टॅकर इनला कल्पेश ऑन साइडला टर्न करण्यात आला. स्कोरलेगचा फिल्डर थोडा दूर आहे. एक सिंगल पूर्ण सेकंडचा बॉल. करण खंडागलेचा थ्रो थोडा वाईड आला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि नॉस्ट्राकर एंडला सध्या सुनीलला धावचीतून माघारी यावं लागेल. 81 वरती तिसरा धक्का टीम श्री गणेश दहेगावला. मिडल स्टिक आता उखाडली आहे. युमिसाबेल डेफिनेटली फलंदाज बाद. त्रिफळाची दांडी गुल माघारी परत आहेत कल्पेश. 81 ला चौथा धक्का. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे जगन शेळके, जिने ऑलराऊंडर आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावाचे पायचा कितीपर्यंत मजल मारेल संघ श्री गणेश दहेगाव. हवा तसा वेग मात्र अंतिम षटकात दाफलकावरती कायम करता आला नाही, किंबहुना त्यामध्ये सातत्यता राखता आली नाही ती टीम श्री गणेश दहेगावला. 4 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत स्कोर करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये एक 4 देखील पाहिला. जगन न्यू बॅटर ऑन साइडला दिशा दिली. मिडविकेटचे फिल्डर पुढे सरकतात. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सुरू होता मात्र नकार आलेला आहे. ॲक्युरेट फेक दिलेली आहे डीप मधून बसीरनं. एक सिंगल धाव. सिंगल धाब्याच्या सहाय्यानं धाबा संख्या 82-82. स्टील बंडू पहिल्या सत्राचा पहिल्या डावाचा अंतिम चेंडू. स्टॅकर इनला रोशननं शेवटच्या बॉल वरती चांगला फिनिश दिलाय. बॉल पाठवलाय लांबच लांब, दूरच दूर. अगदी मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या मनाला लावून हुरहुर मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर सिक्सर.
जोरमान बरोडपडा संगणक या टॉस साठी लगेचच आपण टॉस स्कोर करत आहोत अशोकजी बोटे यांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील अंतिम सामना ग्रुप सी मधील पहिल्या फेरीतील ही चौथी लढत धावेंचं लक्ष आहे पहिला बॉल फुलर लेनचा बॉल आपण पाहतो इथे लाईन मिस केली आहे पहिला बॉल डॉट आलाय बॅटिंग करणारी टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा पंच 1 मिनिट मॅच थांबवायची विदिन मिनिट तुमचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये मला पाहिजे विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू विदिन मिनिट कॉमेंट्री बॉक्स मध्ये मला पाहिजे विनंती आहे चला मॅच सुरू करा खलील आणि करण हे ओपनिंग पेअर मैदानावरती आहे डेड बॉल आपण पाहतोय 89 धावेंचं लक्ष आहे इथे आपण पाहतोय सिक्सर देख आपण पाहतोय कमालीचा फटका काऊ कॉर्नर बॉल जाईल आउट ऑफ द पार्क इट्स मॅक्सिमम सिक्सर पुढचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय फटका फोर्स केलाय ड्राईव्हचा फटका होता लॉंग ऑन रिजनला तिथे 2 धावा प्राप्त होतील 2 धावेनी धावफलक पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती टार्गेट 89 धावेंचे मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग इथे कशा रीतीने केला जाईल हे चित्र देखील पाहायचे हेलिकॉप्टर इथे उडवलाय डीप मध्ये प्रोटेक्शन लॉंग ऑन रिजनला बॉल जातोय एका धावेची प्राप्ती होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल 9 धावा धावफलकावरती 9 विथआउट लॉस चांगली सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या टीमने खलील शेख आणि त्यांच्या जोडीने करण ही जोडी मैदानावरती आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 9 विथआउट लॉस
मोरिया 11 पडाले आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश दहिगाव अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. लक्ष इथे मोठं आहे, 89 धाब्यांचं लक्ष आपण पाहतोय इथे मोरिया 11 पाडाले संघासमोर. गोलंदाज कल्पेश खूप वेळ घेतला या षटकासाठी, जवळपास 5 मिनिटं घेतलेत. राईट आर्म राऊंड द विकेट. डावखोर आता फलंदाज समोर आहेत. तिथे बॅट स्विंग खूप वेगानं झालं, परंतु वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव इथे मिळेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी वाद नकोय, खेळाडूंना विनंती आहे. 10 धावा धावपलकावरती, 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. वाईट बॉल आहे. षटक क्रमांक 1 खूप वेळापासून मार्ग असते, थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. 10 धावा धावपलकावरती. खलील शेख आणि करण ही जोडी मैदानावरती आहे. फुललेंचा बॉल बॅटचं एज लागले आणि शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. कुठलीही धाव तिथे प्राप्त होणार नाहीये. बॅटचं आतलं एज लागलं होतं. डॉट बॉल आपण पाहतोय. 10 धावा धावपलकावरती. 1 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर नंबर फर्स्ट इज प्रोग्रेस. 25 बॉल मध्ये 79 धाब्यांची आवश्यकता आहे मोरिया 11 पाडाले संघाला. 25 बॉल आणि 79 धावा इथे बनवायच्या. धावांचा अगदी कैलास पर्वत इथे सर करायचा आहे, जो पर्वत आजपर्यंत इतिहासामध्ये कोणी सर नाही केला, परंतु या मैदानावरती धावांचा तो कैलास पर्वत आहे आणि तो तुम्हाला सर करावा लागेल. जिंकायचं असेल तर तुम्हाला तो पर्वत सर करणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय प्ले अँड मिस. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 10 विदाउट लॉस. 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय.
सीमारेषेच्या पलीकडे आपण पाहतोय, परंतु पंचांचा निर्णय येणं शेष आहे. इट्स मॅक्सिमम षटकार आलाय आणि 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 21. बॅटचं एज लागलंय आणि त्यानंतर बॉल एस्टँड वरती आदळतोय. फ्लेड ऑन झाले फलंदाज. 21 धावेंवरती पहिली विकेट आली आहे. खलील शेख जे आक्रमक होते ते मात्र मैदानाच्या माग बाहेर परततील. आली आहे विकेट. फलंदाज बाद. एकवीस धावा धावफलकावरती 21. लॉस ऑफ द 1 विकेट. लक्ष 89 धावेंचे मोरिया 11 पाडाळे संघासमोर. 21 बॉल मध्ये 68 बनवायच्यात. आता प्रवास खूप वेगाने करावा लागेल. लास्ट बॉल डॉट आहे पंच. शेवटचा बॉल डॉट. येस. इथे आपण पाहतोय फुलरलिनचा बॉल. फटका चांगला. लॉंग ऑफ रिजनला बॉल जातो. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफ रिजन मधून आलेत बॉलच्या दिशेने. थोडंसं लेजी अप्रोच आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 25 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहता. क्षेत्ररक्षक आले. एका हाताने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. 25 धावा धावफलकावरती. रन्स ऑन अ बोर्ड जरूर तुमच्याकडे आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि तिथे एखादी मोमेंट जर तुमच्याकडून चुकली तर तिथून एखादा संघ बाजी मारू शकतो. टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप. न बुडणारं जहाज, परंतु टायटॅनिक बुडालं हा इतिहास आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका. डीप माफ करा शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉल अडवतील तोपर्यंत मिळेल. 1 धाव एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 26. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 63 धावेंची आवश्यकता आहे. आता जो प्रवास आहे तो तुम्हाला मुंबईच्या धीम्या लोकलनं करून चालणार नाहीये. तेज लोकलनं देखील करून तुम्ही तुमच्या गंतव्यस्थान डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार नाहीयेत. प्रवास तुम्हाला आता मेल किंवा एक्सप्रेसने देखील करून चालणार नाहीये. वंदे भारत नको. अगदी महाराष्ट्रात जिचं स्वप्न आपण पाहतोय बुलेट ट्रेन देखील नको. प्लेनने हेलिकॉप्टरने देखील प्रवास नको. आता तुम्हाला प्रवास रॉकेटने करावा लागेल. रॉकेट फार फार तर आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल लॉन्च होतं, परंतु तुम्हाला लँड करावं लागेल आणि वेगाने पुढे जावं लागेल. 18 बॉल आणि 68 धावेंची आवश्यकता आहे. 18 बॉल 68 धावेंची आवश्यकता. माफ करा 18 बॉल मध्ये 63 धावेंची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती. 18 बॉल 63 धावा. वेगाने पुढे जावं लागेल. कल्पेश देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यावेळेस कमालीचा फटका. स्लॉक स्वीप ऑन साइडला. घुटना टेक और सिक्सर देख. अप्रतिम हिट आहे आणि हा आलाय हिराजी गोमाजी पाटील चषक. सिक्सर. कमालीचं टायमिंग इथे पाहायला मिळालं. घुटना टेक और सिक्सर देख. धावफलकावरती धावा आहेत 32-32.
32 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल कल्पेश देशमुख आणि फलंदाज राजेश म्हणतात वेलकम टू द पार्टी. पहिल्या बॉलवरती षटकार. राईट राऊंड विकेट ऑन साइडला पुढे एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहे 33 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्ग असते. धावफलकावरती धावा आहे 33. राजेश आणि करण हे जोडी मैदानावरती आहे. राजेश खंडागळे आणि करण खंडागळे ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश देशमुख. कोणता संघ इथून जिंकेल मोठं लक्ष आहे. 89 धावा, परंतु या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक 3 मध्ये मोठमोठ्या धावसंख्या चेस होताना आपण पाहिल्यात. पाठीमागचे 2 मॅच आपण हाय व्होल्टेज तिथे तुम्हाला क्लायमॅक्स पाहायला मिळाला. 33 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोरच्या दिशेने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल टिपलाय. आली आहे सफलता. विकेट. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता. ऑन साइडला अगदी लॉंग ऑन रिजनला खेळण्याचा प्रयत्न तिथे होता. बॅटच्या थोडासा वरच्या भागात देखील लागला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. चांगला झेल इथे टिपला आणि फलंदाज इथे बाद झालं. गोरख मला वाटतं तिथे होते, त्यांनी झेल टिपलाय. विकेट आली. 33 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज बशीर मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती कल्पेश देशमुख पहिल्या बॉलवरती षटकार होता, त्यांना आता सफलता मिळाली. राजेश खंडागळे अजून देखील मैदानावरती आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. आस्किंग रन रेट सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. 22.40. यावेळेस देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले होते. फलंदाज ड्राईव्ह केलं बॉलला. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचून एका धावेची प्राप्ती होईल. डिफेन्स्टर कव्हर रिजन मधून एका धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34. माऊली लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माऊली लाईव्ह इव्हेंट. ऑन साइडला प्रहार केलाय. पुलचा फटका. लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम स्टॉप हात इथे पाहायला मिळालाय. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता काय असते क्षेत्ररक्षकाने दाखवलंय. रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 34. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिप्ले तुम्ही पहा या बॉलचा. शॉर्ट आर्म जॅक पुलचा फटका होता आणि तिथे डीप मध्ये अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. फुल लेनचा बॉल फटका चांगला. लॉंग ऑफ रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन. डाऊन दी ग्राउंड इथे खेळण्याचा प्रयत्न झालाय. अलॉंग दी कार्पेट. एका धावेची प्राप्ती होईल. 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 बॉल मध्ये 53 धाव्यांची आवश्यकता आहे आणि इथून आता मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आक्रमण करावं लागेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती, परंतु इथून आता तुम्हाला इनिंग चेतेश्वर पुजाराची नको आहे. दिवाल राहुल द्रविड यांची नको आहे. तुम्हाला इनिंग खेळावी लागेल. आक्रमक फलंदाज बनावं लागेल. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि आक्रमक फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आक्रमणाची जरूरत आहे. बॅटिंग करणारी टीम. 12 बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती आणि तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत.
मरना स्पर्धा 12 बॉल आणि 53 धाब्यांची आवश्यकता आहे. इथे स्लाइस झाला बॅटला बॉल आणि तिथे आपण पाहतोय कव्हर रिजनचे क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने मूव्ह झाले. झेल टिपतील. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. विकेट आली आणखी एक आणि नवीन फलंदाज दीपक मैदानावरती दाखल झालेत. दीपक नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. फलंदाज जगन पहिल्या बॉलवरती इथे सफलता अर्जित करतायत. जग्गू पुढचा बॉल फुलटास होता आणि त्याला मात्र दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर रिजनला. डेलिकेट टच. हा ड्राईव्ह आपण पाहतोय खूपसुरत ड्राईव्ह होता. जितका आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह मुंबईचा छान ना त्यापेक्षा देखील अप्रतिम हा कव्हर ड्राईव्ह. चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. पूल केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. फलंदाज जगन यांच्या बॅट मधून 3 कंजिक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून आपण पाहतोय 3 कंजिक्युटिव्ह बाउंड्रीज इन अ रो. 3 लगातारचे चौकार आलेत. अप्रतिम कामगिरी. 3 बॉल मध्ये 12 धावा त्यांनी बनवल्यात आणि इथे मॅच जिंकण्यासाठी मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 8 बॉल आणि 41 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 इन अ रो. क्या बात आहे. दीपक यांच्या बॅट मधून लगातारचा 14 चौकार आलाय. 50 अप झाली आहे. बॅटिंग करणारी टीम मोरिया 11 पाडाले. लगातारचे 4 चौकार आले दीपक यांच्या बॅट मधून. 52 धावा धावफलकावरती. 7 बॉल 37. हा बॉल महत्वाचा होता. हवेमध्ये उंच गेलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि दीपक यांची खेळी संपुष्टात आली आहे. परंतु लगातारचे 4 चौकार आपण पाहिले त्यांच्या बॅट मधून. पर्याय दुसरा नव्हता आक्रमणाशिवाय. आक्रमण करताना दीपक यांची देखील सफलता आली आहे. विकेट. फलंदाज बाद.
52 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 37 बनू शकतात का? तर बनू शकतात, परंतु त्यासाठी अनाधिकृत बॉलची देखील आवश्यकता तुम्हाला लागेल. जर आणि तर या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्व ठेवत नाहीत. 6 बॉल मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल इथे शरीरावरती आदळलाय आणि आता गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावत जाईल. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहे. 37 धाब्यांची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची विकेट येत नाही किंवा शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत कुठला संघ जिंकत नाही किंवा कुठला संघ पराभूत होत नाही. क्लीन बोल्ड विकेट, फलंदाज बाद. ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि इथे बॅक टू बॅक विकेट. 2 कंझिक्युटिव्ह विकेट ऑन 2 डिलिव्हरीज. नाव बॉलर ऑन ए विकेट हॅट्रिक. इथे हलक्या हाताने आपण पाहतोय डिफेन्स करता करता बॅटला स्लाइस झाला बॉल. गल्ली रिजन मध्ये गेला. 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने फलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल शिल्लक आहे या इनिंग मध्ये आणि धावा बनवायच्या 36. बॉल रॅप झालाय. तुम्हाला माहिती आहे एक अनोखा विक्रम आहे जसप्रीत बुमराह यांच्या नावावरती. एका षटकामध्ये त्यांनी म्हणजे ते काही वाईडच्या होत्या, नो बॉलच्या होत्या, परंतु स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकामध्ये 35 धावा टेस्ट क्रिकेटच्या मॅच मध्ये बनवल्यात. 36 धावा इथे पाहिजेत. 1 बॉल मध्ये 36 पाहिजे होत्या, परंतु इथे 35 धाब्यांनी ही मॅच जिंकली आहे. अर्थात श्री गणेश दहिगाव या संघाने 35 धाब्यांनी एक मोठा विजय इथे मिळवलाय. अभिनंदन टीम श्री गणेश दहिगाव. ऑन बाय 35 रन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम मोरिया 11 पाडाले.